नमस्कार दादा, आपला परिचय द्या. नमस्कार, मी महेश बाळासाहेब नागवडे, राहणार बाबुळसर बुद्रुक, तालुका शिरूर, जिल्हा पुणे. आपण 30 जानेवारीला कुंदनी व्हरायटी लावली होती. त्याच्यानंतर आपण जे लागवड केल्यानंतर 10व्या दिवशी जे आपलं 11-11-8 व BOC वापरलं होतं. एकरी 2.5 लिटर 11-11-8 आणि BOC 1 लिटर. तर त्याचे रिझल्ट तुम्हाला कसे आले होते ते तुम्ही सांगा शेतकऱ्यांना. 11-11-8 आणि BOC जे वापरलं होतं त्याच्यामुळे जी वेलांची वाढ होती, जी ग्रोथ होती, ती एकदम चांगल्या पद्धतीने झाली होती. आणि तुमचे जे हे झाकलेला प्लॉट होता, हे तुमचे 5 प्लॉट होते सगळे. त्याच्यामध्ये ह्या प्लॉटमध्ये ज्यावेळेस तुम्ही 2 ॲप्लिकेशन केले होते, तर त्याच्यामध्ये तुम्हाला काय फरक आढळून आला होता? त्याची सेटिंग चांगली झाली होती. प्लॉटची जी सेटिंग होती, साईज होती एकदम चांगली, आणि हा प्लॉट वाढ होती, उचलला पण चांगला होता ना तुमचा. बाकीच्या म्हणजे दरवर्षी जी आपण जे 4-5 वर्ष झालं खरबुजाचं हे करतोय, दरवर्षीपेक्षा नक्की वाढ म्हणजे ग्रोथ चांगली जाणवली. आणि फ्लॉवरिंग स्टेजला जे बेलम S2 दिलं होतं, तर त्याचे रिझल्ट कसे आले होते तुम्हाला? बेलम S2 दिल्यानंतर काय झालं, जे जाळी फिरायच्या वेळेस होते त्याची साईज एकदम चांगली झालेली आहे आत्ता. म्हणजे सेटिंग पण चांगली झाली आणि जाळी जी ग्रोथ व्हायला पाहिजे. सेटिंग दाखवू शकता का तुम्ही आपल्याला कशा प्रकारे झालेली आहे? सेटिंग पाहू शकता तुम्ही, जे साईज आहे तुम्ही पाहू शकता, एकदम चांगल्या पद्धतीने आहे. आता शेवटच्या टप्प्यामध्ये आपण जे पोषक लेवल आणि BOC सोडणार आहे, आता तुम्ही शेवटच्या स्टेजला सोडणार आहे. शेवटच्या स्टेजला एकंदरीत जे तुम्ही आपलं ॲप्लिकेशन सोडलेले आहेत पहिल्यापासून शेवटपर्यंत, तुम्हाला दरवर्षी तुलनेत आणि ह्या वर्षा तुलनेत काय वाटत आहे? दरवर्षी आपण आता पोषक लेवल आता जवळजवळ आपला प्लॉट 55-57 दिवसाचा होतोय. आता पोषक लेवल आपण आज उद्या सोडतोय, तर साईज पण चांगली होईल त्याच्या ह्याने. आणि बाकीची गोष्ट म्हणजे की जे वेल्टिंगचा प्रॉब्लेम येतो दरवर्षी थोडासा, ते पण थोडंसं थांबलेलं आहे. आणि ग्रोथ पण जे दरवर्षीपेक्षा प्लॉटची ग्रोथ एकदम चांगली झालेली आहे. आणि तुम्ही केमिकल खतांबरोबर आपले सप्लिमेंटरी खतं आहेत, जसं GVAM झालं, BOC झालं, तुम्ही बेलम सिरीज वापरली, पोषक सिरीज वापरली, तर त्याच्या रिझल्टबद्दल तुम्हाला कसं वाटतंय? आपण जे बेलमचे सिरीज वापरले, आता आपण पोषक लेवल फुल वापरणार आहे. त्याच्यामुळं एक तर म्हणजे प्लॉटचे आपलं काय होतंय, झाडांची आपली सेटिंग चांगली होणार आहे. कॅनोपी की जर वर्षा तुलनेत तुमची कॅनोपी कशी, त्याच्याबद्दल पण तुम्ही सांगू शकता? कॅनोपी म्हणजे एकदम पूर्ण प्लॉट एकदम चांगला आहे, वाढ चांगली झालेली, हिरवागार दिसतोय. वेल्टिंगचा थोडाफार प्रॉब्लेम होता, तो पूर्ण थांबलेला आहे. म्हणजे सेटिंग पण चांगलं दरवर्षीच्या तुलनेत आज थोडंसं समाधानकारक परिस्थिती आहे. थोडंसं प्लॉट आपण हे वापरल्यामुळं. धन्यवाद.